पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कुचे पैसे भरायला श्रेयसकडे पैसे नाही म्हणून मी देतोय। हो मी पैसे भरू शकत नाही असं। दादा एक मिनिट, तू थांब जरा। ठीक आहे, मग आता संजूचे पैसे सुद्धा तुम्ही भराच। कुहूचे बाबा पैसे द्यायला तयार नाहीयेत, संजूच्या बाबांकडून मी आता पैसे घ्यायला तयार नाहीये, त्यामुळे तुम्ही भरा पैसे। दादा जेव्हा तुम्हाला पैसे परत करेन तेव्हा मी सुद्धा पैसे परत करेनच की, पण भरायचे असतील तर दोघांचेही पैसे भरा। ते मी करणार नाही शिल्पी। कुहूसाठी मी पैसे भरतोय त्याचं कारण वेगळं आहे, आणि संजूसाठी मी पैसे भरावे असं तू जे म्हणतेस ना त्याचं कारण अत्यंत वेगळं आहे, जे मला अजिबात पटत नाहीये। बाबा शेवटी तुम्ही दाखवून दिलत या घरात माझी काय पत येते। ठीक आहे, मग जाणार असतील ट्रिपला तर हे दोघही ट्रिपला जातील, ते पण बाबांच्याच पैशांनी, नाहीतर कुणीच जाणार नाही। आणि वहिनी हे कसं मॅनेज करायचं ते तू बघ आता। आजी, हा बघ ना बिस्किट तसंच ठेवतोय आणि क्रीम खातोय। संजू असं नाही करायचं, अख्खं बिस्किट खा बघू। पिकनिकला जाताना मी हेच बिस्किट घेऊन जाणार। तू पिकनिकला जाशील तर ना? मी जाणार आहे पिकनिकला। ते अजून फिक्स नाहीये। हा म्हणजे हाँ हाँ ठीक है सर। नहीं नहीं सर, कोई टेंशन नहीं, मैं मैनेज कर लूंगा सर। जी सर, करता हूँ सर। थैंक यू सर, थैंक यू। सगळं प्लॅनिंग चेंज होणार आता। काय हो, काय झालं? ते बन्सल साहेब ग म्हणाले होते उद्या भेटायचे, पण आता म्हणतायत आज संध्याकाळीच भेटायचे। मला लगेच जावं लागेल। तुम्ही आत्ता जाताय? हो, मला ऑफिसला जावं लागेल ना, त्यांचे पेपर्स तिकडे आहेत। ऑफिसला जावं लागेल, पेपर्स घ्यावे लागतील, मग त्यांना भेटायला जावं लागेल। काय आता काय करू काय कळत नाहीये। पण हा, या सगळ्यात एक गोष्ट चांगली, त्यांनी जर पेपर्स आज सही केले तर आपल्याकडे दोन मोठे कॉन्ट्रॅक्ट असतील, बन्सल आणि सबका। होईल होईल, सगळं उत्तम होईल, काळजी नको करूस। आलोच। वहिनी, माझी पाण्याची बाटली दे जरा। हो। तुझ्या ओव्हर स्मार्ट मुलीमुळे जे काय मला आज माझी कॉन्फरन्स सोडून यावं लागलंय। बिझनेस नाही करत ग मी, नोकरी करते। माझे बॉसेस मला प्रश्न विचारतात, त्याची उत्तरं द्यावी लागतात मला। तू रनिंगला चाललीस? हो, म्हणलं जरा रनिंग करावं, त्यामुळे तरी जरा हा सगळा स्ट्रेस जाईल। जाऊ ना? फार लांब जातेस का? उशीर होईल का तुला? मी बाहेर जाताना तुझे काही इतके प्रश्न विचारतेस ना वहिनी, यायला वेळ लागणार आहे का, फार लांब जाणार आहेस का, किती वेळ लागेल, कधी येणार, यातले काही प्रश्न तुझ्या मुलीला सुद्धा विचारत जा। नाही म्हणजे तुझ्यासारखीच जी काही लपवाछपवीची सवय लागली आहे ना तिला, ती तरी कमी होईल। तू आल्यापासून काही खाल्लं नाहीस ना, म्हणून मी विचार। नाही, काही नकोय मला, त्यापेक्षा मी जे तुला सांगितलंय ते जमल्यास कर। ही मुलगी की नाही उलट्या खळचाची आहे। चल ग, येतो बाबा, येतो। हो, नाही नको, संजू नुसती क्रीम चीज बिस्किट खात बसतो, जेवायलाच बघत नाही। इथे ठेवते।
कसं आहे ना मयू, जेव्हा एखादी गोष्ट आपण आई बाबांबरोबर बोलू शकत नाही ना, तेव्हा समजावं की आपण काहीतरी चुकीचं करतो. मला मान्य आहे की तुझं तुझ्या बहिणीवर प्रेम आहे, तिच्यासाठी तुला काहीतरी करावंसं वाटलं, याचा आनंदच आहे मला. पण आपण कुठे जातो हे आई बाबांना माहीत असायला हवं ना. सॉरी आई, मी फक्त कुहूसाठी गेले होते ग. अगं तुझा हेतू चुकीचा नव्हता आणि म्हणूनच तुला बाबा रागवले नाहीत ना. बाबांचं मला आश्चर्यच वाटतंय आणि त्यांचं कधी कधी काही समजतच नाही. ऐक ना, तू बाबांशी बोललीस का जॉब बद्दल? आई, ते बेट वगैरे राहू दे, विसरून जा तू. आणि बाबांशी याबद्दल परत नाही बोलायचं काहीच. का ग? कारण ते नाही हो म्हणणार कधीच. आणि त्याने तुझा इन्सल्ट केला तरी तो तुला कळलाच नाही असं तू आम्हाला दाखवशील. राम राम साहेब. वाह, रामदास तू इथेही आलास? श्रेयस साहेबांच्या ब्रँड न्यू ऑफिसात. वाह, काही चहा वगैरे मागवा साहेब. हे बाबा मी आता खूप कामात आहे, तू जा यार. काय साहेब तुम्ही, मी दिलेल्या टिपवर मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट मिळवतात आणि काय ते म्हणतात, हा इन्सेंटिव्ह. मला इन्सेंटिव्ह पण देत नाही तुम्ही. इन्सेंटिव्ह? तो तर मिळालाच पाहिजे ना साहेब, नाहीतर टिप कशी देणार मी. हे बाबा तुझा इन्सेंटिव्ह नंतर दे, तू जा आता. बर साहेब, येतो. टिप पण पुढच्या वेळेला देतो. हं? ए बस. हे घे. हा, चल सांग काय टिप आहे. वारंग सरांकडे नवीन प्लॉट आलाय. प्लॉट? एक नाही साहेब, 5 प्लॉट आहे एका लाईनीत. डिटेल्स दे. सबुर ठेवा, जरा थांबा. डिटेल्स माहिती नाही पण मस्त प्लॉट आहे. कोणाला पिच करतोय? काय साहेब, प्रत्येक प्रॉपर्टी इकडून घेऊन तिकडे विकणार तर स्वतःचं घर कधी बांधणार. स्वतःच? हे बघा साहेब, जी बी इन्फॉर्मेशन भेटली ना त्यावरनं एवढंच सांगतो. ही प्रॉपर्टी तुमच्या घरासाठी जबर, कस्टमरला देण्यासाठी दुसरी प्रॉपर्टी बघू. पण साहेब, ह्या प्रॉपर्टीवर तुम्ही तुमचा मस्त बंगला बांधायचा. चला येतो साहेब, लक्ष असू द्या रामदासकडे. माझा बंगला तो तर मी नक्की बांधणार. बाबा ह्यांचं ना मोठा बंगला बांधायचं स्वप्न आहे, नाहीतर त्यांनी नक्कीच पैसे दिले असते. अश्विनी, मला त्याच्याबद्दल काहीही बोलायचं नाही. पण शिल्पीचं बोलणं मनावर घेऊन हा चेक मला परत का देतेस तू? 2 दिवस फुगून बसेल, तिसऱ्या दिवशी विद्युतकडून पैसे घेईल आणि पाठवेल संजूला. मी असं काहीही करणार नाहीये. चला, पेपर्स तर सगळे रेडी आहेत, आता फक्त सह्या घ्यायच्या. कामाचा स्पीड वाढवायला हवा श्रेयस वाघमारे, तरच एक बंगला बने न्यारा. अरे चल साहेब. हेलो, हाँ जी सर. सर नमस्ते सर. जी सर. हाँ सर, सारे पेपर रेडी है, बस साइन करना है सर. हाँ जी. डिनर पे सर? आप कहते हैं तो चलते हैं सर, नो प्रॉब्लम. कहाँ जाना है? हाँ जी सर. क्या सर, मेरे घर पे आप? नहीं सर, मतलब मेरा घर थोड़ा छोटा है सर, और आप इतने बड़े लोग. अच्छा ठीक है सर, आइए. अब नहीं, समय मैं आपको थोड़ी देर में बताता हूँ, चलेगा ना सर? जी सर, जी सर. थैंक यू सर. यार एक हरियत है. मला ट्रिपला जायचं नाही
बोलायची नाही. राणी, किती वेळा सांगितलं तुला, कळत नाहीये? तू ट्रिपला जाणार नाहीयेस. शिल्पी लेकरावर ओरडू नकोस. अगं मग काय करतोय तो? आजी मला जायचंय ट्रिपला. संजू, अरे जाशील तू ट्रिपला? हा, हे त्याच्या आजोबांना सांगू दे, तू सांगू नकोस. शिल्पी, तुला जे हवं ते होणार नाही. ठीक आहे मग. संजू, तू ट्रिपला जाणार नाही. मामी मला ट्रिपला जायचंय. जाशील बाळा तू. शिल्पी, असं नको करू ना. अगं लहान आहे तो, मनावर गेल उगाच. त्याने मनावर घ्यावं म्हणूनच बोलतीये. उगाच नाही ती स्वप्न बघायचीच नाही. संजू, तू ट्रिपला जाणार नाहीयेस. मला जायचंय ट्रिपला. मला जायचंय ट्रिपला जायचं. ट्रिपला जायचं. ए बहिणी, तू मध्ये पडू नकोस हा. संजू, तू ट्रिपला जाणार नाहीयेस. मला ट्रिपला जायचं. पिकनिकला जायचं. ट्रिपला कारण तुझ्या आजोबांकडे तुला द्यायला पैसे नाही. जायचं. पिकनिकला जायचं. ट्रिपला जायचं. पिकनिकला जायचं. मयू, ट्रिपला जायचं. हा, आजोबा. ट्रिपला जायचं. संजूला आत घेऊन जा. अरे संजू, जायचं. ट्रिपला जायचं. मला ट्रिपला जायचंय. जाऊया आपण मला ट्रिपला जायचं. शिल्पी, तुला केव्हा काय बोलायचं कळत नाही का? नाही बाबा, यावेळी मी कोणाचंही ऐकणार नाहीये. आणि मी विद्युत कडून सुद्धा पैसे घेणार नाहीये. हा तुझा बालिशपणा आहे शिल्पी. मी बालिशपणा करतेय तर मग तुम्ही जरा मोठेपणा दाखवा की. तुम्ही कुठे काय मोठेपणाने करताय? सतत भेदभाव, सतत भेदभाव. वहिनीचं हे एक बरं आहे, दादा एखाद्या गोष्टीला नाही म्हणाला की तुमच्याकडे येऊन ती मस्का मारते. अश्विनीनं मला एक पैसाही मागितलेला नाहीये. मागायची गरजच काय आहे? रडवेला चेहरा केला की तुम्ही आपोआपच पैसे देणार हे माहितीये तिला. मला ना कधी कधी दादाच बरोबर वाटतं. या घरात कोणासाठीच जीव तुटायला नाही पाहिजे. तुझा फार तुटतो ना सगळ्यांसाठी. हो तुटतो. अरे काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं? या घरात रोज वाद व्हायलाच हवे का? एक दिवस सुखात जात नाही इकडे. हा सगळा तुझ्या बायकोचा आणि बाबांचा दोष आहे. अहो, विषय फक्त इतकाच आहे जाऊ की दे तो विषय, बंद कर आता. एक तर माझं मला इकडे सुचत नाही. त्या बन्सल साहेबांचा फोन आला होता. त्यांना आपल्या घरी जेवायला यायचंय. अहो, बन्सल म्हणजे? हो तेच ते, ज्यांना तू मोदक दिलेस ना ते. इथे घरी, आपल्या घरी? हो ग आई, म्हणजे मी भेटणारच होतो त्यांना, पण बाहेर भेटणार होतो. तेवढ्यात त्यांचा फोन आला, डिनर पे मिलते हैं. म्हटलं ठीक है मिलते हैं. पण तेवढ्यात ते म्हणाले आपके घर पे आता हूं डिनर पे, भाभी जी के हाथ का खाना खाना है. असं म्हणाले ते? म्हणजे ते खरंच घरी जेवायला येत आहेत? हो आई, द्या ना अजून डब्यात भरून मोदक. काही समजतच नाही काय करू आता. तुम्ही काही करू नका. ते जेवायला येत आहेत ना, येऊ देत त्यांना, मी करेन सगळं. प्रश्न जेवण्याचा नाहीये ग आई. त्यांना इकडे कसं बोलवायचं? म्हणजे एवढं छोटं घर आहे आपलं, इतका मोठा माणूस येतो, त्यांना इकडे कसं बोलवायचं या घरात? अरे काय वाईट आहे? छान आहे की आपलं घर. हे बघ, नवीन चादरी घालू आणि उषानं नवीन कवर घालू, छान चकचकीत दिसेल आपलं घर. अगं आई, तुला माहित नाहीये, तो खूप मोठा माणूस आहे. असू दे, पण तो स्वतःहून बोलला ना की मी येतो म्हणून. आणि श्रेयस, घर लहान असलं ना तरी माणसंच राहतात. आता काय सुचतच नाहीये. शे. किती वाजता यायचे ते? नाही ती वेळ आपल्याला कळवायची आहे त्यांना. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. 1-1.5 तासात ना माझा स्वयंपाक आटपेल, येऊ देत त्यांना. आणि हो, तुम्ही सगळे जरा चांगले कपडे घाला. आणि बाबा प्लीज हे कुर्ता पैजामा काढा, शर्ट पॅन्ट घाला जरा व्यवस्थित. हो घालतो ना. मामा मला पिकनिकला जायचंय. मला ट्रिपला जायचं. अरे पिकनिकच्या नंतर बघू, तू जा आधी हे कपडे बदल आणि नवीन कपडे घाल. चल शिल्पी. सॉरी, मला या सगळ्यात गृहीत धरू नका. तुमचं जे काही चालू आहे ते चालू द्या. अरे पण मी आतमध्ये, मला कोणी डिस्टर्ब करू नका. ते हिचं काय नवीन? जाऊ दे हो, तुम्ही आता काही बोलू नका. मी तुम्हाला गरम चहा देते, म्हणजे बरं वाटेल. आलेच. हे आवर सगळं.
आई हे बघ, हे कवर घालू ना? हो, आणि ही चादर घाल. हा, ही ना? हा. अगं जा लवकर, मी आलेच तोवर. वरनं भांडी पण काढायची. जा जा जा. अगं अश्विनी, हॉल अजून तसाच आहे. एकच तास उरलाय. काय करताय तुम्ही लोक? हे काय कवरच घालायचे बाकी आहेत बाबा. अहो काय एवढं टेन्शन घेताय तुम्ही? स्वयंपाकाचं सगळं झालंय माझं. आता हे बन्सल सर आले ना की गरम गरम भजी काढते. अहो जा तुम्ही, शांतपणे बसा जाऊन. मला ना सगळं टेन्शनच आलंय. छे. मयू, ते शोकेश मधले बाउल काढ आणि स्वच्छ पुसून घे. हो. अगं नको ग, त्या मंदा मामीने मला स्टीलच्या वाट्या दिल्यात ना, त्या काढ. स्टीलच्या ताटाबरोबर स्टीलच्या वाट्या बऱ्या दिसतील. बरं, त्या वाट्या घे आणि स्वच्छ पुसून ठेव. काढ काढ काढ, तू काढ. झालं का? हे झालं सगळं रेडी. अरे तू शिल्पी, तू रेडी नाही झालीस अजून. जा ना बाबा, नवीन कपडे घाल. नाही दादा, मी आधीच सांगितलं या सगळ्यात मला गृहीत धरू नका. ते आल्यावर मी बाहेर येणार नाहीये. अगं शिल्पी, असं काय करतेस तू? बन्सल खूप मोठा माणूस आहे. ही इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्लायंट फॉर मी. आणि त्यांच्याशी बोलायला एखादी सेन्सिबल व्यक्ती हवी ना घरात. आणि या पूर्ण घरात तूच एक सेन्सिबल व्यक्ती आहेस. तुलाच येतं मोठ्या लोकांशी कसं वागावं, कसं बोलावं. माझ्या बरोबर त्यांच्याशी गप्पा मारायला कोणतरी हवं ना. प्लीज उठ ना, तयार हो ना. ठीक आहे, फक्त तू म्हणतोयस म्हणू ना, कारण मला माहितीये या सगळ्यामध्ये तुझा काहीच दोष नाहीये. थँक्यू. चल चल, उठ आणि तयार हो लवकर. चला, गंगेत घोडं आलं. तसं हे सगळं झालंय. आता भांड्याला फोन करतो आणि पेपर्स तयार करायला सांगतो. नाही, आधी बन्सल साहेबांना फोन करतो. काय वेळेचं मागे पुढे होते का बघतो ना. आलो. हा काय तुझं काय? मला ना तुमच्याशी जरा बोलायचंय. बोल पटकन. तुम्ही बबन भाऊजींना जे काही बोललात ना, त्याचं त्यांना खूप वाईट वाटलंय. मग काय करू? तो जे सुचवेल त्याला हो म्हणत जाऊ. आणि तुला कोणी सांगितलं का? नाही म्हणजे पांड्यानी तुला फोन करून सांगितलं की मी असं बोललो त्याला? नाही. अच्छा, त्याने जाऊन प्राजक्ताला सांगितलं असेल आणि तिने येऊन तुला? नाही, मी माझ्या स्वतःच्या कानांनी ऐकले. म्हणजे तू ऑफिसला आली होतीस का? तिकडे का आली होतीस? कारण मी माझा दर्जा आणि क्लास विसरले होते. हे बघ अश्विनी, काय ना, बबन भाऊजी मनाने खूप चांगले आहेत. असा माणूस आपला मित्र असणं आणि सतत आपल्या बरोबर असणं हे खूप महत्वाचे आहे. मग तो वागतो कसा, बोलतो कसा, चालतो कसा, त्याचे मॅनर्स, हे सगळं गौण ठरतं. मला काय वाटतं माहितीये ना, तुम्ही बबन भाऊजींना नोकरी नकाच देऊ. कारण त्यांचा दर्जा आणि त्यांचा क्लास खूप वरचा आहे.